आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमरिकल बेस ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यातील न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत. अँड एफर्ट ऑफ 800 न्यूटन इज रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 10 किलोन्यूटन. म्हणजेच काय, तर 10 किलोन्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट किती लागणार आहे? 800 न्यूटन. ऑन दिस मशीन, त्या मशीनवरती एफर्ट ऑफ 1400 न्यूटन लिफ्ट लोड ऑफ 22 किलो न्यूटन. 22 किलो न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी 1400 न्यूटन एवढा एफर्ट लागणार आहे. फाइंड द लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. जो काही गिवन डाटा आहे तो इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, तर लोड डब्ल्यू 10 किलो न्यूटन दिलाय आणि तो 10 किलो न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट 800 न्यूटन लागणार आहे. म्हणजेच काय, तर एफर्ट किती दिलेला आहे? 800 न्यूटन. त्याचप्रमाणे लोड किती आहे त्यासाठी? लोड डब्ल्यू 10 किलो न्यूटन. किलो न्यूटन कसं होणार? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केलं काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजेच काय होणार? 1000 मध्ये 3 झिरो असतात. दिलेल्या व्हॅल्यूवरती डायरेक्ट 3 झिरो द्यायचे. हा 10 आणि त्यावरती 3 झिरो. 1 2 3 न्यूटन ॲज इट इज. नेक्स्ट बघा, सेकंड केस काय आहे? 22 किलो न्यूटन लोड लिफ्ट करण्यासाठी 1400 न्यूटन एफर्ट लागते. नोट डाऊन करूया. सेकंड केस साठी एफर्ट किती आहे? 1400 न्यूटन. आणि लोड किती दिलेला आहे त्यासाठी? लोड डब्ल्यू 22 किलो न्यूटन. 22 किलो न्यूटन. किलो न्यूटन कसं करणार? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000. इंटू 1000 करणार म्हणजे काय? दिलेल्या व्हॅल्यूवरती किती झिरो द्यायचे? 3 झिरो. काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट होणार. आणि काय टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला? लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायला सांगितलं. लॉ ऑफ मशीनचा इक्वेशन काय असतं? कॅपिटल P इज इक्वल्स टू स्मॉल m कॅपिटल W प्लस कॅपिटल C. याचं युनिट काय असतं? न्यूटन. तर केस नंबर 1 काय आहे बघा? एफर्ट आणि लोड दिलेला आहे. व्हॅल्यू पुट करूया. एफर्ट P किती दिलेला आहे? 800 न्यूटन इज इक्वल्स टू स्मॉल m दिलेलं नाही, ॲज इट इज नोट डाऊन करूया. त्या लोड किती दिलाय? 10 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये केलेलं आहे 10 ॲज इट इज आणि त्यावरती 3 झिरो प्लस C दिलेलं नाही, त्यामुळे ॲज इट इज नोट डाऊन केलेलं. हे काय? इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट बघा, सेकंड केससाठी एफर्ट P किती दिलेला आहे? 1400 न्यूटन इज इक्वल टू स्मॉल m दिलेलं नाही, ॲज इट इज नोट डाऊन करूया. कॅपिटल W लोड किती दिलाय? 22 किलो न्यूटन. किलो न्यूटन कसं करणार? दिलेल्या व्हॅल्यूवरती 3 झिरो प्लस C ॲज इट इज. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता बघा काय करूया, हे दोन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मिळाली. सायमल्टेनियस इक्वेशनचं काय करूया? सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन काय करूया? 1400 जास्त आहे, 800 कमी आहे. मग 1400 मधनं ही व्हॅल्यू मायनस करूया. म्हणजेच इक्वेशन 2 मधून काय करूया? इक्वेशन 1 मायनस करूया. म्हणजेच काय? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 2 मधून काय करूया? इक्वेशन नंबर 1 मायनस करूया. इथं करूया 1400 इज इक्वल टू स्मॉल m 22,000 प्लस C मायनस फर्स्ट नंबर इक्वेशन काय? 800 इज इक्वल टू स्मॉल m ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस C. इथं मायनस केलं म्हणजे काय होणार? मायनस 800. इथं सुद्धा मायनस येणार, इथं सुद्धा मायनस येणार. हा प्लस C मायनस C कॅन्सल होणार, 0. 22,000 ला m इंटू आहे, 10,000 इंटू m आहे. मग m ला m कॅन्सल होणार नाही. 22,000 मधून 10,000 मायनस होणार. किती येणार? 22,000 मायनस 10,000 किती येणार? 12,000. आणि m ॲज इट इज 1400 मायनस 800 किती येणार? 600. 12,000 इकडे m ला काय आहे? इंटू आहे. ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. देअरफॉर स्मॉल m इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 12,000. कॅल्क्युलेट करूया. 600 डिवायडेड बाय 12,000 किती आन्सर येणार? 0.05. हा काय झाला? स्मॉल m. ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूया आणि अननोन C व्हॅल्यू काय करूया? फाइंड आउट करूया. पुट व्हॅल्यू ऑफ
एम इन इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवलं तरी सी आन्सर आपलं सेमच येणार आहे. आपण काय करूया 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1 काय इक्वेशन 1 800 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस सी. व्हॅल्यू पुट करूया. 800 एमची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे 0.05 ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस सी. ही काय आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट करूया 0.05 इंटू 10,000 किती आन्सर आलं 500 प्लस सी हा 800 ॲज इट इज. इकडे काय आहे 500 इकडे प्लस आहे. या साईडला पाठवल्यानंतर काय होणार मायनस होणार. देअरफॉर कॅपिटल सी इज इक्वल काय होणार 800 मायनस 500. 800 मायनस 500 किती येणार 300. देअरफॉर कॅपिटल सी इज इक्वल टू किती आन्सर आलं 300. सीचं युनिट काय असणार आहे न्यूटन. तर आपण एमची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, सीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. या दोघांच्या सहाय्याने काय करूया आपण लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन इक्वेशन काय असतं कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी न्यूटन. व्हॅल्यू पुट करूया. कॅपिटल पी ॲज इट इज स्मॉल एमची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे किती आहे ती 0.05 कॅपिटल डब्ल्यू ॲज इट इज प्लस कॅपिटल सी किती फाइंड आउट केलंय 300 न्यूटन. याचं युनिट काय असणार आहे न्यूटन. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे लॉ ऑफ मशीन काय केलं आपण फाइंड आउट केलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.